हा सर, येतोय हा आवाज? बोला ना. हा आहे बोला. हा, मंचरला कुठे म्हणले, काय म्हणले? अवसरीला. अवसरीला किती सर गाय आपल्याकडे? आपलं म्हणजे मी तिकडे त्यांचं आहे ना, तिकडून मी इकडची कल्याणची हे घेतलेली आहे. कल्याणचं मध्ये त्या ब्रँडचं मी सप्लाय करतो. तुमच्याकडे कुठलं यायचं ना कल्याण पहिले तिथे नेतवलीला? हो, येत होतं माझ्याकडे पण. कोण सप्लाय करायचं तुमच्याकडे? माझ्याकडून ते यायचं मला, मुरमाडवरून यायचं मला दूध. नाही नाही, पुण्यातनं पण गाडी यायची ना नेतवलीला. गाडी उतरली 2-3 वेळा त्यांचा माल माझ्याकडे आला होता. हा ना. हा, काय नाही मुरबाडचं सर, तरी माहिती बंद का, झालं ना ऐका ना, मुरबाडचं. काय माहिती का, आता आहे ना बरेचसे लोक हा. भेसळयुक्त दूध विकतात ना, ते मंचरला खूप मोठं हे झाले ना सर, आता त्याच्यामुळे काय म्हणलं. झालं माहिती आहे का, आपलं काय तिथं काय मंचाचा सीन सांगतो तुम्हाला काय. हा तिथं आमचं होतं ना, तिथं ती जी पॅकिंग व्हायची ती म्हणजे ती जो फॅक्टरी होती ती इलिगल ठरली आहे, ती मग ती बंद झालेली आहे. बर. आणि दुसरीकडे आपण दुसरीकडे पॅकिंग चालू केलं, पण तिकडे कसं दुसरं दूध पॅक व्हायचं होतं. त्यांनी सांगितलं की सगळं हे प्रिंटिंग नवीन पॅकेजिंग द्या करून, फक्त काऊ मिल्क टाकून. तर तिथं आपण पॅकिंग चालू केली आणि आपलं आता सगळं ॲड्रेस पासून सगळं हे करायला लागणार, चेंज डिझाईन नवीन बनवावं लागणार नाही आपलं रोल नाही, पूर्ण. तुम्ही काऊ म्हणजे तुमच्याकडे कोणतं दूध, कोणतं आहे, काऊ मिल्क आहे, गिर गिर मिल्क गायचं गिर कोणतं? गायचं आपलं. तुम्ही आपलं जर्सीचं दूध घ्या आणि गिरचं दूध घ्या, दोन्ही चेक करून बघा तुम्ही, तुम्हाला समोर समोर फरक समजून येईल. म्हणजे सर आता तिकडे तिकडे गावाला गाय किती तिकडे मग त्यांच्या? तिथं आहे ते 200-300 ते जास्तच त्याच्यापेक्षा, 200-300 पेक्षा. 200 गाय आहेत तिकडे? 200च्या वरतीच आहेत. बरं बरं. आणि किती रोजचं दूध किती येतं आपल्याला इकडे मुंबईला? आता इथं प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं दूध आहे. आता कल्याणचं माझ्याकडे इथं येतं तरी पण 70-80 लिटर येतं फक्त माझं. तुमचं 70-80 लिटर? बाकी इतर ब्रँडचं वेगळं येतं. बाकीचे कसे काय काय दूध त्यांच्याकडे येतात आणि रोल आपला देतात. आता सर, आता मग मला जर समजा जर रोजचे जर 30-40 लिटर मला पाहिजे नसतं तर मग मी कसं करणार मग? तुम्हाला करू ना आपण, गाडी तिथून उतरवू ना तिथं तुमच्या इथं नेतुलीला. तिथं आपला तो मॉलच्या इथे तो सर्कल आहे, तो कुठला तो मेट्रो मॉलचा सर्कल, तिकडे हा उतरवू हा, ना. बरोबर. नाही, मला काय म्हणायचं ऐका ना, हां. तुम्ही आता मग मला समजा जर मला 100 लिटर दूध पाहिजे तर होईल का, अरेंजमेंट होईल का? कारण का आम्ही सोसायटीत आहे ना सगळे हां. आपल्याला इथे चालू करायचं आपल्याला ना परत. काय आहे ते बोलतात की गावाचं जे हां. तिकडचं दूध खूप भेसळयुक्त दूध आहे ना, तर म्हणलं मग विश्वास हां. कोणतरी म्हणलं मग तुमचा नंबर मला भेटला म्हणलं तर कॉल करावा. आपलं तुझं काय माहिती आहे का, आता नवीन पॅकिंग सगळं होणार आहे, पण त्याला जाणार आहे समजा 10-15 दिवस होणार आहे, लागणार आहे त्याला. ऐका ना, ते तुमच्या ज्या गाय आहे ते कुठेच म्हणले मनसरला कुठे शिकते गाय आहेत त्या? तुम्हाला मी ॲड्रेस पाठवतो, तुम्ही तिथे जाऊन कधी जाऊन चेक करू शकता. पण मला सांगा, तुम्ही ऍड्रेस सांगा ना, जर म्हणजे आपल्या तिथं माझे हां, तिथं मित्र पण तुम्हाला मी आहे. ॲड्रेस पाठवतो तुम्हाला व्हॉट्सअपवर काय झालं मी. माहिती का, लोक आहे ना, लोक आता विश्वास ठेवत नाहीये दुधावरती. हां. हां. हा, मग त्या म्हणलं नक्की आपला ऍड्रेस कुठे, लोकांना आपण सांगितलं तिथं आमचा ऍड्रेस आहे, तुम्ही जाऊन बघू शकता भाऊ. तुम्हाला मी व्हॉट्सअपवरती ॲड्रेस पाठवतो. हा, हां, ते तुम्ही जाऊन पण मग बघितलं कधी तुम्हाला तुम्ही सांगता येणार नाही का सर का तिथं ऍड्रेस वगैरे तिथला काही? ते प्रॉपर गावचं नाव अवसरी खुर्द असं काहीतरी आहे, म्हणजे याच्यामध्ये पुण्यामध्ये. हा हां, नारायणगाव अवसरी असं आहे. ते प्रॉपर ते खेड्याचं नाव, आपल्या इथे गावचं नाव नाही माहिती आठवत मला. म्हणजे ते नाही माहिती. कसं माहिती आहे का, आता ऐका ना, हा जिथं आपलं दूध, जिथं फार्म आहे आणि हा पॅकिंग जिथं होतं, ते दोन्ही वेगवेगळे झालेले आहेत. आता मी कसं तुम्हाला मी एक सांगणार आणि तिथं पॅकिंग ॲड्रेस, ती पॅकिंगमध्ये ॲड्रेस वेगळा येणार आहे. तर तसं नको व्हायला. ते मी एकदा कन्फर्म करून तुम्हाला सांगतो, कारण की पॅकिंग आता नवीन रूल तर काय माहिती आहे का, जिथं हा. पॅकेजिंग होतं त्याचा मग ॲड्रेस पाहिजे. जिथं मग आपली आता पॅकेजिंग तुमचं होते आता नाही, तिथं फार्म तुमचं आहे. हे जे दूध आहे, गिरचं दूध आहे, ते कुठे हां. पॅकेजिंग होतं मग? हा, ते तुम्हाला मी सांगतो. तिथे आता कुठे चालू करणार की आता टेम्पररी, आता बहुतेकांचं दूध बंद झालेलं आहे. तुम्हाला माहिती असेल, आता बहुतेकांचं दूध बंद केलेलं आहे. तिथं ह्याच्यामुळे सप्लाय बंद आहे पूर्ण बहुतेकांचा. हा हा आणि जिथं आपली फॅक्टरी व्हायची ती फॅक्टरी सध्या बंद आहे, इलिगल धरून आली आहे मंच ग्रामपंचायतकडनं. त्यामुळे हा. ती फॅक्टरीचं पूर्ण पॅकेजिंग बंद आहे. कोणती तर तुमची आपण ऐका ना, कोणती कोणती ते नाव तिथं काय? आकाश 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 असं करून आकाश हे आहे. आकाश डेअरी ठीक का? आहे. हा, आकाश आमची नाही, तिथे आकाश, तिथे पॅकिंग व्हायची ती आकाश, तिचं नाव आकाश करून होतं. अहो, पण मग मला काय म्हणते, तुम्ही जे गिर गायचं दूध तुम्ही घेत होता ते तुमच्या हा, हा, 200 हा. गाय आहे, तुम्ही म्हणताय ना तुमच्या 200 गाय आहेत म्हणून. आमच्या 200 काय म्हणजे जिथे माझ्या वडिलांचे मित्र आहेत ना, त्यांची जमीन आहे.
अहो त्याचं हा म्हणजे- मला हा. मला ठीक आहे, बरोबर आहे, तुमच्या वडिलांचे मित्र आहेत, त्यांच्याकडे 200 गाय आहेत गिर, बरोबर का नाही? मग ते स्वतः का बरोबर, बरं हा. पॅकिंग ते स्वतः का बरं पॅकिंग करत नाही मग? स्वतः त्यांचं चालेल ना, प्लॅन टेस्ट करण्यात आले पहिले, ते त्याच्यावर खर्च असतो ना सर. आता ते स्वतःसाठी ते स्वतः दुसरा आता ते करतायत, फॅक्टरी टाकतायत ते, आता त्याला थोडं 10-15 दिवस लागतील ते पॅकिंगसाठी सगळं सगळं करण्यासाठी कमीत कमी. तर आता आपला हा. 7 तारखेपासून थोडा दुसरे नॉर्मल पॅकेजिंगमधून सप्लाय चालू आहे सध्या 7 तारखेपासून. हा हा या जुलैच्या 7 तारखेपासून पॅकेजिंग वेगळ्या याच्यामध्ये नॉर्मल पॅकेजिंगमध्ये सप्लाय चालू आहे. आता ते एकदा सगळे लायसन नंबर, पॅकेजिंग ॲड्रेस विड्रेस सगळं आलं ना, एकदा रोल पूर्ण ती डिझाईन झाली ना, पूर्ण प्रिंट झाला ना, मग आपले नवीन पॅकेजिंग येणार आहे, त्याच्यामध्ये सप्लाय चालू होणार आहे आता. पण सर मला काय म्हणायचंय, तिथे तुमचं जे दूध तुम्ही म्हणता ना 200 गाय आहेत, मग हा, ते हा. 200 गाय कुठल्या गावात आहे, काय कसं, म्हणजे तर मला जर कोणी अवसरी विचारलं बाबा, म्हणजे ऐका ना, मला अवसरी. ऐका ना, समजा आता मला दूध विकायचं हा. करायचं, मला जर कोणी विचारलं बाबा तुमचं दूध कुठं बनतं काय कसं, तर मला पण सांगायला लागेल ना बघा या ठिकाणी आहे म्हणून. हा, मग अवसरी बोलू ना, अवसरीमध्ये तिथं अवसरीमध्ये? अवसरी करून गाव आहे, अवसरी गाव आहे त्या गावात. अवसरी गावात 200 गायांचा गिर गायांचा गोठा आहे का? हा, तिथं ते आहे, तिथं तुम्ही एनी टाइम जाऊ शकता. 200 वर्ष दाखवत राहिले आणि आपल्या मोकळ्या ह्याच्यामध्ये असतात, पूर्ण मोकळ्या रानामध्ये. तर असं आपण काय पॅक करून ठेवणं, बांधून वगैरे ठेवत नाही, म्हणजे असं हे करत नाही, त्यांचं मुक्त संचार आहे त्या ह्याच्यामध्ये. म्हणजे गाया मोकळ्या असतात त्या गिर गाया? हा, मोकळे असतात, काय काय जण बांधून ठेवलेले असतात, असं ज्यामुळे पण थोडाफार फरक पडतो. ओके ओके. मग आता सर हा. 200 गायांचं त्यांचं दूध किती येतं रोजचं त्यांचं? 200 गाईपेक्षा जास्त ते कसं ते आता आमचे आहे ते बाकीच्या आता सगळ्यांचं दूध संकलन करून आपण सप्लाय करतो, ते आहे ते. हा मग सर किती गोपाळगाव. सगळं हा. दूध किती येतं? आता टोटल एवढं आपलं माहिती आहे, पण याचं जे आमच्या याचं येतं मागवतो मी. आता कसं माझं दूध आहे, तुमचं एक ब्रँड आहे, समजा तुम्ही ठरवला संपूर्ण तुमच्या ब्रँडचं नाव, तर तुम्ही त्यांच्याकडनं समजा गेला 500 लिटर, तर तुमचं दूध तुम्ही माझ्याकडनं घेत आहेत, पण ब्रँड तुमचा आहे. माझं एक वेगळं दुसरं अजून थर्ड पर्सनचा एक वेगळा ब्रँड आहे, त्याचा तो माझ्याकडनं 200 लिटर घेतोय, पण ब्रँड त्याचा आहे. असं आहे सर फरक. नाही एकंदरीत गोअमृत आहे ना, 200 ऐका ना. गोअमृत कल्याणमध्ये, गोअमृत कल्याणमध्ये 70-80 लिटर येतं समजा. हा नवी मुंबईला जात असेल, अजून थोडं नवी मुंबईला जातं, कोपरखेडीला जातं, डोंबिवलीला जातं, परत आपलं भाईंदरला जातं. हा प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे आहेत ना, प्रत्येक ठिकाणी त्यांचं वेगवेगळे आहे. हा पण सर मला काय म्हणायचंय, पण त्या 200 गाया दूध किती लिटर देतात दूध? हॅलो, मी एक कमीत कमी 200 गाई सांगितलेल्या आहेत, त्या 2018 पासून काही पण वाढवले असणार. बर. हॅलो 2018 पासून त्यांच्याकडे आहे का? हॅलो 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 हा, म्हणून त्यांच्याकडे 2018 पासून गाय आहेत का? हॅलो हॅलो हा, बोला ना. म्हणलं त्यांच्याकडे 2018 पासून गाय आहेत का म्हटलं? हा, 2018 पासून. मग 200 गाय आहेत का अजून गाय आहेत 2018 पासून? वाढवलं नाही त्यांनी? नाही, तेच ना, जसं दूध वाढलं तसं आणि काय पण वाढत असेल ना. आता तेव्हा स्टार्टिंगला 200-300 होते, आता असेल 500-700 वाढलं. जसं दूध वाढलं, दूध त्याचं प्रमाण वाढलं, तसं गाय पण वाढले असणार. आणि परत त्या शेतकऱ्यांचे पण गायींचं दूध ते पण संकलन करत असणार ते. मग ते जर्सी घ्यायचं असेल ना मग ते? हॅलो म्हणलं ते जर्सी घ्यायचं दूध असेल ना इतर शेतकऱ्यांचं? नाही, गिर गायचं तुम्हाला मी माझ्याकडे असेल ना, तर मी बघतो तिथे माणूस आहे का, तुम्हाला लाईव्ह व्हिडिओ बनवून पाठवायला सांगतो मी. हा सांगा बरं, मला व्हिडिओ पाठवा बरं. म्हणजे मला आहे ना सर, आपल्याला कमीत कमी 200-300 लिटरची मला ऑर्डर आहे इथे डेलीची. म्हणजे मला लोकांना पण मध्ये जातोय. म्हणलं मला 200-300 लिटरची मला ऑर्डर आहे, मला तुम्ही सांगा व्यवस्थित. म्हणलं मग आपण काय रेट होईल त्याचा? हॅलो हा, बोला ना. म्हणलं रेट काय भेटेल आपल्याला? रेट काय द्यायला रेट आपल्याला? डीलर रेट? हॅलो अहो म्हणलं डीलर रेट काय? हा, डीलर बोला रेट ना. काय? डीलर रेट हा, म्हणजे तुमचं पेमेंट कॅश ऑन डिलिव्हरी. हा
कॅश ऑन डिलिव्हरी पेमेंट असणार आपलं, व्हॉट्सअप बरोबर ना? कॉलवर तुमचा आवाज मध्ये मध्ये जातोय सर. अहो माझं पेमेंट आहे ना कॅश ऑन डिलिव्हरी असणार माझं पेमेंट. हॅलो. हा डेली असेल. हो डेली 200 लिटर लागेल, 200 लिटर गिरचं. ठीक आहे, मी एकदा चेक करून तुम्हाला एकदा चेक करून सांगतो तुम्हाला मी. आपण तुम्ही कसं लिटर देणार सांगा ना मला. तुमचा आवाज काहीच नाही, तुमचा आवाज मध्ये मध्ये